कॉम्प्रेसर आपल्याला डायरेक्ट स्टार्ट करायचा आहे. कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट कधी करायचा सांगा सगळेजण मिळून. कधी? ज्या वेळेस आपल्याकडे समजा रिलेबल पिन आहे. आता तुम्ही कस्टमरच्या घरी गेलात विजिट द्यायला, ठीक आहे, तुमच्याकडे रिलेबल पिन आहे किंवा जे रिले आहे त्याच्यावर पण कॉम्प्रेसर चालू होत नाही. आता माझ्याकडे एकच रिलेबल पे शिल्लक आहे आणि त्याच्यावर सुद्धा कॉम्प्रेसर चालू नाही होत. मग आता मी कॉम्प्रेसरला मला कस्टमरला कन्फर्म सांगायचं आहे की रिलेबल पे गेलेला त्याचा खर्च सांगायचा आहे का कॉम्प्रेसरचा खर्च सांगायचा आहे. ते आपल्याला कन्फर्म असल्याशिवाय खर्च सांगायचं नाही. ठीक आहे. मग आता मला कन्फर्म करायचं आहे की माझ्याजवळचा रिलेबल पे किंवा ह्याचा जो जुना रिलेबल पे तो खराब आहे का कॉम्प्रेसरच खराब आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं, लास्ट पर्याय कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करायचं. आता कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करताना बघा आपल्याला 2 वायरी घ्यायच्यात किंवा जे फ्रीजचे जे 2 वायरी आलेले असतात, कुठल्या आलेले असतात फ्रीजच्या 2 वायरी खाली फेज आणि न्यूट्रल आलेले असते. ठीक आहे. त्यातले फेज आणि न्यूट्रल, आता न्यूट्रल कुठं लावायचे आपल्याला, म्हणजे कॉम्प्रेसरच्या कॉमन टर्मिनलला लावायचे. ठीक आहे. कॉम्प्रेसरच्या कॉमन टर्मिनलला आपण न्यूट्रल लावले. आता आपल्याला फेज द्यायचे, कुठे द्यायचे, कॉम्प्रेसरच्या रनिंग टर्मिनलला द्यायचे. ठीक आहे. म्हणजे ती कंटिन्यू वायर आपल्या संग ठेवायची म्हणायचं नाही, कॉम्प्रेसरचे हे वायर आपल्याला सोबत ठेवायची गरज, कारण कॉम्प्रेसरचे फ्रीजचे जे वायर आलेले तेच वायर आपण तिथे वापरू शकतो. बरोबर का. फक्त आपल्याला अशी एक वायर लागली एक्स्ट्रा. कशासाठी, हे वायर आपल्याला कुठं लावायचे, स्टार्टिंगला. कशासाठी, तर आपल्याला वायर हे शॉर्ट करण्यासाठी पाहिजे. आता हे वायर आपण कुठं लावले, कॉम्प्रेसरच्या स्टार्टिंग वायर. ठीक आहे, स्टार्टिंग टर्मिनल लावले. आता आपल्याला कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करताना, ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायचं आहे, मीटरला कशावर सेट करायचं आहे, नाही 200 अँपिअर वरती सेट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय चेक करायचं नेमका, कॉम्प्रेसर ओके चालतोय का, त्याचा करंट ओके आहे का बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता कॉम्प्रेसर तर चालू होईल पण जास्त करंट घेऊन ट्रिप पडला तर आपल्याला काय करणार आहे परत. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला ह्याचा करंट चेक करायचा आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण कॉम्प्रेसरचं ह्याचा बोर्ड मधून ह्याचा स्विच ऑन होईल त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, हे जे आपण स्टार्टिंगला वायर जोडलेले ते कुठं शॉर्ट करायचे, कॉम्प्रेसरच्या रनिंग टर्मिनलला शॉर्ट करायचे. ठीक आहे. आता तिथून बटन स्टार्ट करा. झालं. एकदा असं शॉर्ट करून फक्त साईडला काढायचं. फक्त एवढं टच करायचं. आता कॉम्प्रेसर किती करंट घ्यायलाय, 0.4 घ्यायला लागलाय. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्रेसर कसं आहे माझा ओके. आता हे बघा कॉम्प्रेसर चालू झालाय, डिस्चार्ज मधून हवा फेकतोय. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्रेसर आपल्याला जाणवलं लगेच चालू झाला आणि इथं करंट पण आपल्याला चेक करता येईल. तर अशा पद्धतीने कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करायचं. ठीक आहे. सिंगल डोअरचा कॉम्प्रेसर असू द्या नाही तर डबल डोअर फ्रीजचा कॉम्प्रेसर असू द्या. ठीक आहे. समजलं ना सगळ्यांना कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट कसं करायचं. ठीक. आता हे झालं का, डायरेक्ट स्टार्ट करणं झालं. ठीक आहे. जर समजा कॉम्प्रेसर स्टक असेल, स्टक म्हणजे काय, पूर्ण जाम असेल. ठीक आहे. आता मी ह्याची वाइंडिंग चेक केली, कॉमन स्टार्टिंग रनिंग मल्टीमीटर वरती ओके दाखवाले. ठीक आहे. पण रिलेबल पे पण ओके, तरी 2-3 रिलेबल पे चेंज केलं तरी माझा कॉम्प्रेसर चालू होत नाही. त्यावेळेस कॉम्प्रेसर कसा असणार, याचा जाम असणार. आता हा कॉम्प्रेसर जाम आहे बरोबर का, तर ह्या कॉम्प्रेसरला आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर काय करावं लागेल, सेम पद्धत आपल्याला तेच काय करावं लागेल, ह्याची फेज न्यूट्रल नाही ह्याला द्यावं लागेल. एक वायर कुठं लावायची आपल्याला, न्यूट्रल वायर कॉमनला, आणि रनिंग वायर पलीकडनं. नाही रनिंग हे राईट साईडलाच येणार कॉम्प्रेसरच्या. ठीक आहे. आता हे जे स्टार्टिंगचे वायर आहे, स्टार्टिंगचे वायर कुठं लावायचे आपल्याला, स्टार्टिंगच्या टर्मिनलला लावायची. ठीक आहे. आता हे स्टार्टिंगचे वायर स्टार्टिंगला लावली, जर कॉम्प्रेसर चालू होत नसेल डायरेक्ट स्टार्ट करून सुद्धा, जर त्यावेळेस काय असतं कॉम्प्रेसर स्टक असते, त्यावेळेस मग काय करायचं, थांबा काढा जरा, थांबा. त्यावेळेस आपल्याला नाही 60 ते 70 MFDचं एक रनिंग स्टार्टिंग कॅपॅसिटर घ्यायचं आहे. ठीक आहे. कॅपॅसिटर हे स्टार्टिंग वायर कुठं लावायचे, कॅपॅसिटरला एक जोडायची. ठीक आहे. हाय पॉवरचं कॅपॅसिटर पाहिजे म्हणजे 60 ते 70 वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. आता एक कॅपॅसिटरला एक वायर लावली आपण स्टार्टिंगची, बरोबर का. आता ही दुसरी वायर आहे. ठीक आहे. ही दुसरी वायर आपल्याला कशासोबत शॉर्ट करायचे, रनिंग सोबत शॉर्ट करायचे. ठीक आहे. करा चालू झाला चालू. ठीक आहे. आता काल ह्याने रिलेबल पे लावून ह्याने कॉम्प्रेसर चालू केला होता, चालू झाला नव्हता बरोबर का. आता आपण ह्याला काय केला, हाय कॅपॅसिटरचा झटका दिलेला आहे, स्टार्टिंग केलेलं आहे, त्यामुळे हा कॉम्प्रेसर काय झाला, स्टार्ट झाला. तर जर कॉम्प्रेसर जास्त स्टक असेल, कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करून सुद्धा कॉम्प्रेसर चालू होत नसेल, तर लास्ट पर्याय काय, हाय पॉवरचा कॅपॅसिटर जोडून तुम्ही डायरेक्ट स्टार्ट करू शकता. तरी नाही झालं तर खराब आहे. तरी हे कॉम्प्रेसर नाही चालू झाला तर काय, हा कॉम्प्रेसर 100% खराबच आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, त्यावेळेस कॉम्प्रेसर चेंज करावं लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करू शकतात.